नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप दिवसानंतर तुमच्यासाठी एक महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे। जे काही मुंबई हायकोर्टामध्ये जी काही भरती निघालेली आहे, लिपिक, स्टेनोग्राफर, त्यानंतर शिपाई पदासाठी जवळजवळ 2300+ जागांची ही भरती निघाली आहे। आणि या भरतीचे अर्ज करताना भरपूर विद्यार्थ्यांचे जे काही अर्ज आहे ते व्यवस्थित भरले जात नव्हते। म्हणजे 1-2 दिवसांपासूनच खूप साऱ्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम येत होता। यामध्ये महत्त्वाचे प्रॉब्लेम म्हणजे पेमेंट झाल्यावरतीही फॉर्म सबमिट झाला नाही, किंवा जे काही तुमचे मार्कांची डिटेल आहे ते इनव्हॅलिड आहे, किंवा तुमची डेट ऑफ बर्थ इनव्हॅलिड आहे, कॅटेगरी इनव्हॅलिड आहे, अशा पद्धतीचे मेसेजेस येत होते। जे काही पासपोर्ट फोटो असेल, तुमची साईन असेल ते अपलोड होत नव्हतं। तर अशा सर्व पद्धतींमुळे काय झालं की भरपूर विद्यार्थ्यांना आज दिनांक 5 जानेवारी 2026 रोजी भरपूर विद्यार्थ्यांना फॉर्म भरता आले नाही। तर मग यासाठी भरपूर विद्यार्थ्यांनी आणि आम्हीसुद्धा जे काही हायकोर्टाची जी काही ईमेल ID आहे भरती संदर्भात, त्या संदर्भात आम्ही त्यांना मेल केले होते। भरपूर विद्यार्थ्यांनीसुद्धा यामध्ये सपोर्ट केला। आणि यानंतरच जे काही कोर्टाने 5 वाजेपर्यंत जी काही शेवटची डेट होती ती वाढवून आता 6 जानेवारी 2026 सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता, अशी या ठिकाणी नोटीस जारी केलेली आहे। तुम्ही संपूर्ण नोटीस आपल्या या ठिकाणी बघू शकता। आत्ताची नोटीस आहे जस्ट या ठिकाणी आलेली। आता 3ही ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की जे काही मुंबई आहे या ठिकाणी सर्वात जास्त जागा आहेत, तर या ठिकाणी कट ऑफ कमी लागण्याची शक्यता आहे। आणि जे काही औरंगाबाद, संभाजीनगर खंडपीठ आहे, नागपूर आहे, या ठिकाणी जागा कमी आहेत, कॉम्पिटिशन पण जास्त असणार आहे। भरपूर विद्यार्थी या ठिकाणी अर्ज केलेले आहेत, त्यामुळे या ठिकाणी सुद्धा कट ऑफ जास्त लागण्याची शक्यता आहे। तर जे विद्यार्थी आहेत आता जे उरलेले, त्यांनी शक्यतो मुंबई हायकोर्टामध्ये जे काही मुंबई खंडपीठ या ठिकाणीच अर्ज करा, असं माझं म्हणणं आहे। याचं कारण असं आहे मित्रांनो, कारण खूप लोक संभाजीनगर करत आहे। तर या ठिकाणी तुम्ही मुंबई या ठिकाणी नक्की अर्ज करा। आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा।